ताई, आपण काय सांगाल? आपल्यासाठी हा भाग नवीन आहे आणि 3 भाऊ तुमच्या पाठीशी उभे आहेत. या 3 भावाबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच 3 भावांनी मला जो शब्द दिला की ताई काळजी करू नका, आपण चौघंही मिळून आपल्या कोंडव्याचा विकास करू. आणि मला विश्वास आहे की आम्ही चौघंही महानगरपालिकेत होतो, सभागृहात होतो. जेव्हा गफूरबाई असतील, आमच्या परवीन भाभी असतील, जेव्हा आपल्या कोंडव्यासाठी आवाज उठवत होत्या तेव्हा मी पण त्यांना साक्षीदार होते. जरी तो भाग मला नवीन असला तरी मी कोंडव्यात माझं घर आहे. मी मग कौसरबाग जरी माझा कार्य क्षेत्र असलं तरी माझं मूळ गाव कोंडवाच आहे. त्यामुळे मला तिथल्या सर्व लोकांची सर्व जाणीव आहे, सगळ्या लोकांची कामं मला माहीत आहे. त्यामुळे फारसं काही मला कोंडवा नवीन नाही. आता येणारी आता जी रमजान ईद आहे, जसं की तुम्ही आत्ता सांगितलंय की या भावांनी मला महिनाभर चुरकुरमा पाजला, आता तसं तुम्ही येणाऱ्या दिवाळीत 15 दिवस या तिन्ही भावांना फराळ चालणार का? प्रश्नच नाही. आम्ही दिवाळी पहाटचा मोठा कार्यक्रम ठेवलेला असतो, त्यावेळेस सगळ्यांना आम्ही ते दिवाळीच्या फराळाला बोलवतो आणि आम्ही सर्व मिळून आमचा एकच आहे ना. असं कोंडवा म्हणजे तुम्हाला सांगते, NIBM हा कॉस्मोपॉलिटन असं आहे. भारत आपल्या एरियामध्ये राहतो, सर्व समाजाचे लोक आपल्या NIBMमध्ये राहतात. त्यामुळे आम्हाला ती सवय आहे की आम्ही सर्वांना घेऊन चालतो. त्यामुळे ते नक्कीच तसं होणार. 2 शिवसेना काँग्रेस पार्टी यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत तुमच्या विरोधामध्ये, तर त्या संदर्भात आपण काय माहिती देणार? मी लोकांबद्दल वाईट बोलणार नाही, मी माझ्याबद्दल बोलीन. मी एका बँकेची चेअरमन आहे, त्याच्या माध्यमातून मी बऱ्याच लोकांना मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे मी 2012पासून नगरसेवक आहे. त्यामुळे मला काम कसं करायचं, आता मोठे प्रोजेक्ट कसे आहेत, मग तुम्ही कुठल्याही आमच्या कौसरबागच्या कोंडव्यातल्या लोकांना माझ्याबद्दल विचारा, आम्ही कशी कामं करतो. काही रस्ते, पाणी, ड्रेनेज, लाईट ह्याच्या व्यतिरिक्त नवीन विकास तुम्ही कोंडवेकरांसाठी काय आणणार? नक्कीच ह्या मूलभूत गोष्टी आहेत. रस्ता, लाईट, पाणी हे तर नगरसेवकाचं कर्तव्यच आहे, याच्यामध्ये काही वाद नाही. पण याच्यापेक्षा चांगलं आम्ही आता कोंडवा कौसरबागमध्ये आमचा एक प्लॉट आहे, तिथं आम्ही एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करणार आहे की जेणेकरून आमच्या लोकांना कॅन्सर असेल, मोठे मोठे आजार असतील, त्यासाठी पैशासाठी द्यावे लागू नयेत, यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कॉर्पोरेशनचं तिथं होणार आणि आम्ही चौघंही मिळून त्यासाठी प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे माझ्या कोंडव्यातल्या मुलांना लर्निंग शाळा नाही आहे. आज तुम्ही बघितलं असेल, अशा महानगरपालिकेच्या शाळा आहेत 7वीपर्यंत आहेत, त्यांना व्यवस्थित शिक्षण दिलं जात नाही. त्यासाठी आम्ही लर्निंग शाळा आपल्या भागामध्ये करणार आहोत. त्यासाठी आमची जागा पण शोधून झाली आहे, ती शाळा आम्ही करणार आहोत. आमच्या मुलांना स्पोर्ट्स स्टेडियम नाही, आमच्या मुलांना खेळायला जागा नाही, त्यासाठी कोंडवा पोलीस स्टेशनच्या समोर आम्ही आज मोठं 8 एकरचं जे आहे तिथं इंटरनॅशनल लेवलचं स्पोर्ट्स स्टेडियम होईल की आमच्या मुलांना नेहरू स्टेडियमला जायची गरज लागणार नाही.